नमस्कार, देशोन्नतीच्या सुपर 30 मध्ये मी ऐश्वर्या आपलं स्वागत करते। एसटी महामंडळाने सर्वसामान्यांना दिलासा देणारा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतलाय। एसटीची हंगामी भाडेवाढ थांबवण्यात आली आहे। ही भाडेवाढ रद्द करण्यात आली आहे। त्यामुळे सर्वसामान्यांना सर्वात मोठा दिलासा मिळालाय। जळगाव शहरात अतिशय दुर्दैवी घटना समोर आली आहे। अमळनेर ते टाकरखेडा रस्त्यावर मंगळवारी 30 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला। या भीषण अपघातात एका महिलेचा मृत्यू झालाय। महिला आणि तिचे पती दुचाकीवरून जाताना झालेल्या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर तिचे पती गंभीर जखमी झाले आहेत। पिंपरी चिंचवड शहरातील SIDC मधील कंपन्यांमध्ये दररोज शेकडो किलो घातक कचरा निर्माण होतोय। या घातक कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी लवकरच शहरात घातक कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे। या प्रकल्पाचा सविस्तर अभ्यास करून प्रकल्पाचा अहवाल तयार करण्याची सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिली आहे। वंशाला दिवा पाहिजे या पोकळ अट्टहासातून गर्भवती महिलेला जीव गमवावा लागलाय। सासरी होणाऱ्या जाचाला कंटाळून गरोदर विवाहितेने विष प्राशन करून आपले जीवन संपवले। विद्येचे माहेरघर मानले जाणाऱ्या पुण्यात ही धक्कादायक घटना घडली आहे। या प्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात महिलेच्या पतीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। समृद्धी महामार्गाला ठाण्याहून थेट जोडण्यासाठी हालचाली सुरू करण्यात आल्या असून MMRDAला निधी उभारण्याचे आव्हान आहे। साकेत ते आमने या 29.10 किलोमीटर रस्त्यासाठी 6000 कोटी रुपये लागणार असून 2025 ते 26 मध्ये प्राधिकरणाला 3248 कोटींचा तोटा अपेक्षित आहे। पुरंदर येथील प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादनासाठी मोजणीचे काम 26 सप्टेंबर पासून सुरू असून गेल्या 5 दिवसात 321 हेक्टर अर्थात 802 एकर जमिनीची मोजणी पूर्ण झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे। उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेलेल्या नागपूरच्या विद्यार्थिनीने न्यूड फोटो पॉर्न साइटवर टाकून तिची बदनामी केल्याचा प्रकार उघडकीस आलाय। सकरदरा पोलिसांनी आरोपी पलाश अशोक शामकुळे याच्या विरोधात गुन्हा नोंदवलाय। शेतकरी वर्ग पूर्णपणे कोलमडून गेलाय। त्यामुळे संकटात असलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी राज्य सरकारने राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांनी 50,000 रुपये एवढी तातडीने मदत करावी अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे। केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या प्रतिष्ठित इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिसेस या अत्यंत स्पर्धात्मक परीक्षेत सोलापूरचे मयुरेश भारत वाघमारे यांनी 8वा क्रमांक पटकावून महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवलाय। विशेष म्हणजे एकूण 12 जागांसाठी घेण्यात आलेल्या या परीक्षेत महाराष्ट्रातून यशस्वी झालेले मयुरेश वाघमारे हे एकमेव उमेदवार आहेत। कुख्यात आंदेकर टोळीचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी पुणे पोलिसांकडून पावली उचलली जात आहेत। समर्थ पोलीस ठाण्यात या टोळीविरुद्ध आणखी 2 गुन्हे दाखल झाले आहेत। त्यात अनधिकृत बांधकाम आणि खंडणी मागणी या गंभीर प्रकरणांचा समावेश आहे। 2 महिन्यांपूर्वी कुटुंबियांना न सांगताच घराबाहेर पडलेल्या एका 17 वर्षीय तरुणीचा मृतदेह जंगलात सापडल्यानं सिंधुदुर्ग जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। दीक्षा बागवे असे या तरुणीचं नाव असून ती घावनळे गावातील रहिवासी होती। प्रेम प्रकरणातून तिची हत्या झाल्याची माहिती पोलिसांनी दिली असून पोलिसांनी या प्रकरणी एका तरुणाला ताब्यात घेतलंय। तसेच त्याला आणखी कोणी मदत केली आहे का याचा शोध पोलीस घेत आहेत। लोणी येथील प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या प्रवरा अभिमत विद्यापीठात प्रत्युत्तर अभ्यासक्रमात शिक्षण घेणाऱ्या 30 वर्षीय विनोद कुमार किशोर गौड वय वर्ष 30 मूळ राहणार तेलंगण या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। तो वसतिगृहात राहत होता। सोमवार 27 सप्टेंबर रोजी त्याने तेथेच गळफास घेऊन आत्महत्या केली। नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने सर्वत्र देवीचा जागर केला जातोय, तर अनेक ठिकाणी कर्तृत्ववान महिलांचा सत्कार आणि सन्मान सोहळे सुरू आहेत। मात्र असं असताना पुण्यात मात्र वेगळंच चित्र पाहायला मिळतंय। एका दानवाप्रमाणे एक तरुण एका तरुणीला लाथाबुक्यांनी मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय। पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्याच्या जालिंदर नगर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेने वर्ल्ड्स बेस्ट स्कूल हा जागतिक स्तरावरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार पटकावलाय। पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्याच्या जालिंदर नगर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेने वर्ल्ड्स बेस्ट स्कूल हा जागतिक स्तरावरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार पटकावलाय। परभणी जिल्ह्यात गेल्या 2 ते 2.5 महिन्यांपासून अनेक वेळा अतिवृष्टी व त्यानंतर पूरस्थितीमुळे हजारो हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली असून शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय। त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 70,000 रुपये प्रति हेक्टर नुकसान भरपाई देण्याची मागणी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने करण्यात आली आहे। केंद्र शासनाचा आपत्ती व्यवस्थापन कायदा रद्द करण्याची ही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। उत्तर प्रदेशच्या बहराइच जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे। शेतीवाडी आणि पशुपालन करणाऱ्या विजय कुमारनं आधी 2 अल्पवयीन मुलांची हत्या केली। त्यानंतर त्यानं स्वतःची पत्नी आणि 2 मुलींना खोलीत बंद करून आग लावली। या अग्निकांडात 4 जणांचा जीव गेलाय, तर 4 जनावर होळपरून मृत्यू झालाय। अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवली। घटनेनंतर परिसरात दहशत पसरली आहे।
लुटेरी दुल्हन अर्थात लग्न करून सासरच्या मंडळींची लुबाडणूक करत रातोरात पळ काढणाऱ्या कथित नववधूंची उदाहरणं देशाच्या कानाकोपऱ्यात पाहायला मिळतात। राजस्थान येथील किशनगड मधील एका कुटुंबासोबतही अशीच नाट्यमय घटना घडली। आग्रा येथील एका वधूने लग्नाच्या पहिल्याच रात्री घरातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून पळ काढला, त्यामुळे नवरदेवासह कुटुंबाला मोठा धक्का बसलाय। तामिळनाडूमध्ये चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर आणखी एक दुर्घटना घडली आहे। मंगळवारी चेन्नईतील एन्नोर औष्णिक वीज प्रकल्पात बांधकाम सुरू असताना एक कमान कोसळून 9 कामगारांचा मृत्यू झालाय, तर अनेक कामगार जखमी झाले आहेत। गंभीर असलेल्या एका कामगाराला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले। घटनास्थळी बचाव आणि मदत कार्य सुरू आहे। सर्व जखमी कामगार उत्तर भारतातील असल्याची प्राथमिक माहिती आहे। मध्य प्रदेशातील जबलपूर येथे भीषण अपघात झालाय। एका भरधाव वेगाने येणाऱ्या बसने दुर्गा माताच्या मंडपला धडक दिली। या अपघातात 20हून अधिक लोक जखमी झाले असून त्यापैकी 6 जणांची प्रकृती गंभीर आहे। जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले। उत्तर प्रदेशातील हरदोईमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे। 2 वर्षांपूर्वी बाजारात गेलेल्या सुनेचा सांगाडा आता विहिरीत सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे। रॉंग नंबरवरून कॉल आल्यानंतर एका विवाहित महिलेचे एका तरुणाशी प्रेम संबंध सुरू झाले होते। ती त्याच्यासोबत पळून गेली, परंतु आता तिचा मृतदेह आढळल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसलाय। ब्राझीलमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। त्यात एक नवजात बाळ दिसतंय। त्याच्या हातात गर्भनिरोधक म्हणून वापरण्यात येणारं साधन होतं। कॉपर्टी हातात घेऊन बाळ जन्माला आलंय। बाळाच्या हातात कॉपर्टी पाहून डॉक्टरांना आश्चर्याचा धक्का बसलाय। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच H-1B व्हिसा शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतलाय। तब्बल $1 लाख हे शुल्क असणार आहे। या निर्णयानंतर अमेरिकेच्या सिनेटमध्ये व्हिसा नियमांना अधिक कठोर करण्याची तयारी सुरू झाली आहे। सिनेटमध्ये H-1B L-1 व्हिसा सुधारणा विधेयक सादर करण्यात आले। या विधेयकामध्ये दोन्ही व्हिसा प्रकारांवर निर्बंध वाढवण्याचा प्रस्ताव आहे। यामुळे भारतीयांसाठी अमेरिकेचे स्वप्न अजूनच अवघड होणार आहे। चीनने आणलेल्या के व्हिसाची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे। या के व्हिसाची तुलना अमेरिकेतील H-1B व्हिसाशी केली जात आहे। जगभरातील प्रतिभावान विद्वान लोकांना आकर्षित करण्यासाठी तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात प्रगती करण्यासाठी चीनने हा व्हिसा आणलाय। ट्रम्प यांनी H-1B व्हिसाच्या शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतल्याआधीच ऑगस्ट महिन्यात चीनने हा व्हिसा आणलाय। 7 ऑगस्ट रोजी चीनने या व्हिसाची घोषणा केली होती। मात्र ट्रम्प यांनी H-1B व्हिसाबाबत घेतलेल्या निर्णयामुळे चीनच्या के व्हिसाला फारच महत्त्व आलंय। राज्यात विविध ठिकाणी झालेल्या अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे अनेक विद्यार्थी BSc नर्सिंग या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश फेरीसाठी नोंदणी करू शकले नाही। त्या सर्व इच्छुक विद्यार्थ्यांसाठी भारतीय नर्सिंग काउन्सिलने प्रवेशाच्या कट ऑफची तारीख 31 ऑक्टोबर पर्यंत वाढवली आहे। त्यामुळे CET सेलने या अभ्यासक्रमाच्या प्रवेश नोंदणीची आणखी एक संधी विद्यार्थ्यांना दिली असून BSc नर्सिंगसाठी 5 ऑक्टोबर पर्यंत प्रवेश नोंदणी करता येणार आहे। महाराष्ट्र शासन धर्मादाय आयुक्त कार्यालयात विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवत आहे। यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे। अर्ज करण्याची प्रक्रिया, पात्रता निकष आणि महत्त्वाच्या तारखांची माहिती या बातमीत देण्यात आली आहे। या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 11 सप्टेंबर 2025 असून तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 ऑक्टोबर 2025 या कालावधीत ऑनलाईन अर्ज करू शकतात। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनांमुळे विद्यापीठाचे परसेप्शन ढासळले असून NIRF रँकिंग घसरल्याचं वक्तव्य उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलंय। या वक्तव्याचा खरपूस समाचार पाटील यांच्यासोबत विद्यार्थी चळवळीत काम केलेल्या सहकाऱ्यांसह विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींनी घेतलाय। स्वतः विद्यार्थी चळवळीतून आलेले पाटील असे का बोलले याचे आश्चर्य अनेकांना वाटले असून त्यांनी माफी मागून विधान मागे घ्यावे अशी मागणी पुढे आली आहे। ओमेगा सेईकी मोबिलिटीनं भारतातील पहिल्या स्वायत्त इलेक्ट्रिक ऑटो रिक्षा स्वयंगती लॉन्च केली आहे। ही रिक्षा प्रवासी आणि कार्गो अशा दोन्ही आवृत्त्यांमध्ये उपलब्ध आहे, ज्याची किंमत अनुक्रमे 4 लाख रुपये आणि 4.15 लाख रुपये एक्स शोरूम आहे। बुकिंग सुरू झालं असून डिलिव्हरी त्वरित सुरू होणार आहे। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मौद्रिक धोरण समितीनं बुधवारी 3 दिवसीय बैठकीनंतर प्रमुख रेपो दर 5.5% कायम ठेवण्याचा एकमतानं निर्णय घेतलाय। RBI गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी हा निर्णय जाहीर केलाय आणि मौद्रिक धोरणात तटस्थ भूमिका कायम ठेवण्याचंही ठरलंय। यामुळे स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी दर 5.25% आणि मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी दर तसंच बँक दर 5.75% स्थित राहिलाय। या निर्णयामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला स्थैर्य आणि वाढीला पाठबळ मिळेल अशी अपेक्षा आहे।
आर्टिफिशियल इंटेलिजन्स विरोधात जगप्रसिद्ध पार्श्वगायिका आशा भोसले यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे। अमेरिकेतील 2 आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्लॅटफॉर्म्स ऑडिओ आणि व्हिज्युअल सामग्री तयार करण्यासाठी अत्याधुनिक अल्गोरिदम वापरतात। यात त्यांनी एआयद्वारे आशाताईंचा आवाज, त्यांची गायन शैली यांची हुबेहूब नक्कल करत तंत्र आणि आवाजाची प्रतिकृती बनवत आपल्या रेकॉर्डिंगमध्ये बेकायदेशीररित्या वापर केल्याचा दावा आशा भोसले यांनी त्यांच्या याचिकेतून केलाय। आशिया चषकाचा अंतिम सामना झाल्यानंतर मंगळवारी 30 सप्टेंबर रोजी आशियाई क्रिकेट परिषदेची बैठक पार पडली। या बैठकीत बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी मोहसिन नक्वी यांनी केलेल्या कृत्याचा जोरदार विरोध केलाय। नक्वी यांनी आशिया चषकाची ट्रॉफी घेऊन जाणं हा पदाचा गैरवापर आणि नियमांचं उल्लंघन असल्याचं बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। दरम्यान बीसीसीआय ॲक्शन मोडमध्ये आल्यानंतर आता मोहसिन नक्वी यांना झुकावं लागलंय। अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।